तर मुंबईमध्ये बोटावर लावलेली शाई ही पुसली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। ठाकरे बंधूंनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय। अखेरीस निवडणूक आयोगाला जाग आली आहे आणि शाई पुसली जात असल्याबद्दलचा खुलासा त्यांनी केलाय। मार्कर पेन वापरला जात असल्याचं मान्य केलं। यापुढे झेडपीच्या निवडणुकीमध्ये वापरणार नाही असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलाय। पण अजून कोणतीही कारवाई किंवा शाई बदलाबद्दल कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाहीये। ही शाई जी आहे ती शाई 2011 पासून जी आम्ही शाई वापरतोय ती शाई आहे, त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरलं जात आहे। सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि निवडणूक आयोग ही निपक्षच काम करत आहे आणि कुठल्याही प्रकारचा फेवर किंवा फेवरेटिझम आम्ही कोणावर करत नाही। संभ्रम हा मुद्दाम निर्माण केला जात आहे, एक फेक नॅरेटिव्ह निर्माण केला जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोगवर या ढकलल्या जात आहेत। ॲक्च्युली मतदार यादीमध्ये मतदारांना त्यांचा क्रमांक हा त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, मतदारांची सुद्धा जबाबदारी आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस महिला मतदार पकडल्या गेल्या आहेत। सिटी चौक पोलिसांनी 8 संशयित महिलांना ताब्यात घेतलंय। मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आपण बघतोय, बोगस महिला मतदारांना पकडण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस वोटिंग सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 8 महिलांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडण्यात आलंय। सिटी चौक पोलिसांनी या 8 संशयित महिलांना ताब्यात घेतलंय। या बोगस महिला मतदार आता सिटी चौक पोलिसांकडून पकडण्यात आल्यात। या संदर्भात नेमके काय सगळे अपडेट्स आहेत ते देखील काही वेळात कळतील आपल्याला, पण ही मोठी बातमी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बघतोय। 8 बोगस महिलांना ज्या मतदान करण्यासाठी गेलेल्या होत्या त्यांना पकडण्यात आलेलं आहे। पंचायत समिती मतदान केंद्रावर काही महिला बोगस मतदान करत असल्याचं काही लोकप्रतिनिधींना म्हणजेच जे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून जे तिथं प्रतिनिधी ठेवण्यात आलेले त्यांच्या लक्षात आलं आणि या संशयित बोगस मतदार महिलांना आता सिटी चौक पोलिसांनी या सिटी चौक पोलीस ठाण्यात घेऊन आलेले आहेत। त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। मात्र एकूणच पंचायत समिती मतदान केंद्रावर जी घटना घडली ती म्हणजे अशा पद्धतीने झाली, ज्यावेळेस या महिला त्या ठिकाणी गेल्या, तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्याजवळ असणारे वोटर कार्ड आणि त्यांचा चेहरा मॅच होत नसल्याचा आक्षेप तेथील काही प्रतिनिधींनी घेतला आणि त्यानंतर थोडासा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला। जेव्हा पोलिंग ऑफिसर या महिलांना यांचं नाव आणि त्यांचा ID विचारायला लागल्या तेव्हा या महिला कावऱ्या बावऱ्या झाल्या। त्यामुळे एकूणच संशय बळावला आणि त्यानंतर या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि पोलिसांना जेव्हा हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यावेळेस पोलिसांनी चौकशीसाठी या संशयित महिलांना ताब्यात घेतलंय। पोलीस अजूनही या प्रकरणावर काहीही सांगत नाही, कारण अजून कुठलीही चौकशी झाली नाही आणि सबळ कुठलेही पुरावे मिळाले नाही। त्यामुळे आता पोलिसांची चौकशी झाल्यानंतरच या महिला खरंच बोगस मतदान करत होत्या का, डबल मतदान हे होतं का, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तरं मिळू शकतील। मात्र पोलीस आता काही सांगत नसले तरी थोड्या वेळात चौकशी होईल आणि त्यानंतर संपूर्ण गोष्टी समोर येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमधून ही मोठी बातमी आपण आता पाहिली। आणखी काही